नागपूरच्या अंबाझरी तलावाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पाहणी केली आहे। काही काळापूर्वी जलपर्णीने पूर्णपणे व्यापलेला अंबाझरी तलाव आता महानगरपालिकेच्या विशेष प्रयत्नांमुळे जलपर्णी मुक्त झाला आहे। तलावाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः नौकानयनाचा आनंद घेतलाय। यावेळी त्यांनी अंबाझरी तलावाच्या जुन्या आठवणींसह भविष्यातील पर्यटन आणि जलक्रीडा विकासाबाबतही भाष्य केले। नागपूरच्या ऐतिहासिक अंबाझरी तलावाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली आहे। काही काळापूर्वी अंबाझरी तलाव संपूर्णपणे जलपर्णीने व्यापला होता। तलावात पाण्याचा एक थेंबही दिसत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र नागपूर महानगरपालिकेने विशेष प्रयत्न करत तलावातील जलपर्णी पूर्णपणे हटवली आहे। जलपर्णी मुक्त झाल्यानंतर अंबाझरी तलावात पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी साठलं असून तलावाचं सौंदर्यही खुललं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तलावाची पाहणी करताना नौकानयनाचा आनंद घेतला। अंबाझरी तलाव हा नाग नदीवर बांधण्यात आलेला धरण म्हणून ओळखला जात होता। पुढील काळात पर्यटनाच्या दृष्टीनेही या तलावाचा उपयोग होत राहिला आहे। मात्र जलपर्णीच्या समस्येमुळे अंबाझरी तलावाच्या अस्तित्वाबाबतच चिंता निर्माण झाली होती। महानगरपालिकेने केलेल्या कामामुळे आता तलाव पुन्हा जलपर्णी मुक्त झाला आहे। तलावाच्या प्रदूषणाची समस्या दूर करण्याकरिता 13 MLD क्षमतेचा STP तयार करण्यात आला असून येत्या 2 ते 3 महिन्यात तो कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे। यामुळे वाडी नगरपालिका आणि MIDC परिसरातून येणारं सांडपाणी प्रक्रिया करूनच तलावात येण्याची व्यवस्था होणार आहे। अंबाझरी तलावात सध्या तरुणींना कयाकिंगचं प्रशिक्षणही दिलं जात आहे। जलक्रीडा क्षेत्रात प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंना याचा मोठा फायदा होणार असून भविष्यात नागपूरमधून अधिकाधिक पदकं मिळतील असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलाय। मी मनापासून आभार मानतो, कारण आमच्या लहानपणापासून किंवा आमच्या वडिलांच्याही लहानपणापासून जो अंबाझरी तलाव नागपूरचं वैभव म्हणून या ठिकाणी पाहिला जायचा। ज्या काळी पाण्याची व्यवस्था नव्हती त्या काळामध्ये नाग नदीवर बांधलेलं धरण म्हणून किंवा नाग नदीवर बांधलेला साठवण तलाव म्हणून याच्याकडे पाहिलं जातं। अनेक वर्ष या अंबाझरी तलावाने पिण्याचं पाणी नागपूरच्या मोठ्या भागाला दिलं। नंतरच्या काळामध्ये पर्यटनाकरता याचा उपयोग होत होता। दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्ण जलपर्णीने हा तलाव संपला होता। पाण्याचा थेंब देखील दिसत नव्हता आणि नागपूरकरांना चिंता होती की आपला सर्वात आवडता लाडका अंबाझरी तलाव हा नामशेष झाला की काय। अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेने उत्तम काम करून संपूर्ण जलपर्णी संपवली। अतिशय चांगला खळखळ असा तलाव पुन्हा वाहतोय, पाणी भरपूर आहे। आता त्यात मी नौकायानाचा आनंद देखील घेतलेला आहे। आता पुन्हा एकदा एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून याचा विकास करण्याकरता महाराष्ट्र शासन महानगरपालिकेला मदत करेल। हिंगणा MIDC असेल किंवा वाडी नगर परिषद तिथून प्रदूषित पाणी या भागामध्ये ती एक कायमस्वरूपी समस्या राहणार आहे। नाही, ती समस्या याकरता राहणार नाही की आता वाडीचा 13 MLDचा STP हा तयार झालेला आहे आणि पुढच्या 2 ते 3 महिन्यात तो STP कार्यान्वित झाल्यानंतर जे वाडी नगरपालिकेचं किंवा तिकडच्या MIDCचं घाण पाणी या ठिकाणी यायचं ते सगळं पाणी शुद्ध होऊनच येणार आहे। त्यामुळे तो एक महत्त्वाचा मुद्दा आता यातला संपला। वॉटर कयाकिंग करताना आज काही जण दिसले। खरं तर भारताचं ऑलिम्पिकमध्ये कयाकिंगमध्ये प्रतिनिधित्व झालं आहे। भंडाऱ्याला उपक्रम आहे, आता नागपूरलाही कयाकिंगचं मला अतिशय आनंद आहे की आमचे तरुणी कयाकिंगचं प्रशिक्षण या ठिकाणी घेत आहेत। चांगल्या पद्धतीनं ते करत आहेत। जेवढे या ठिकाणी जलक्रीडा प्रकार आहेत या प्रकारांमध्ये खरं तर पारंपरिक पद्धतीनं आपले भारतीय जे आहेत यांना त्याचं कौशल्य होतं। आता पुन्हा अशा प्रकारच्या ट्रेनिंगने ते कौशल्य प्राप्त करून आपल्याला जास्तीत जास्त मेडल्स ते मिळवून देतील आम्हाला विश्वास। जलपर्णीच्या विडख्यातून मुक्त झालेल्या अंबाझरी तलावाला आता पुन्हा नवं रूप मिळालं आहे।
पर्यटनासोबतच जलक्रीडा आणि कायकिंग प्रशिक्षणासाठीही तलावाचा उपयोग वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.